शिवसेना शेतकरी सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 6 जून 2026 रोजी सकाळी अनेक शेतकऱ्यांनी एकत्रित येत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात शासनाला निवेदन दिले। या निवेदनात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतमालाला हमीभाव द्यावा, तसेच कृषी उत्पादन बाजार समितीतील अनियमितता थांबवाव्यात अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। निवेदनात म्हटले आहे की सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। उत्पादन खर्च वाढत असतानाही बाजारात योग्य दर मिळत नाही। त्यामुळे शासनाने कांदा खरेदी फेडरेशन मार्फत प्रति क्विंटल 2500 रुपये दराने खरेदी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच शेतमालाला हमीभाव व योग्य बाजारभाव मिळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे। याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। शासनाने या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती नगर मनमाड रोड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र काशीनाथ लांडे, तालुका अध्यक्ष वंचित आघाडी बाळासाहेब जाधव, तालुका अध्यक्ष युवासेना राहुरी सचिन भाऊसाहेब करपे, सुनील मोहिनीराज आढाव, सुनील गोवर्धन इंगळे, अनिकेत महेश कुलकर्णी, अमित पर्वत, अशोक एकनाथ तनपुरे, शिवराज बारकू कडू, किशोर वराळे, सुधाकर कराळे व जालिंदर मुसमाडे, आनंद वने, अनिल मोरे, निलेश आढाव, नितीन झुगे, सचिन म्हसे, किशोर गाडे, प्रवीण हरिचंद्रे, सचिन पवार, सचिन पवळे आदी उपस्थित होते। सतीश फुलसौंदर सह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि कर्जमाफी केली असं त्यांनी जाहीर केलंय। 30 जूनच्या आतमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं। आणि त्यांनी आता काल जो JR आला कर्जमाफीचा त्यामध्ये अशा अटी घालण्यात आल्या, अटी आणि असे निकष लावलेत का त्यामध्ये 10% सुद्धा शेतकरी बसत नाही। शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज नव्हती, पण शेतकऱ्याच्या ज्या शेतीमाल आहे त्या शेतीमालाला कुठल्याही या सरकारने भाव मिळवून दिला नाही। तुमच्या आता साखरेची निर्यात थांबवली, कापसाच्या गाठी आयात केल्या, तुम्ही सोयाबीनला भाव नव्हता। सोयाबीनला ज्यावेळेस शेतकऱ्यांनी संपूर्ण सोयाबीन विकलं, आत्ताशिक सोयाबीनला भाव मिळायला लागला। आणि अशात शेतकरी एकीकडे विठीस धरायचा। खताचे भाव जर बघितले आपण तर ते सुद्धा गगनाला भिडलेले। बाकीचा सगळा उत्पादन खर्च जर बघितला, डिझेल पेट्रोल डिझेलचे भाव जर बघितले तर ते कुठंच काय निघून गेले। शेतीमालाला हाय तोच भाव आहे, उलटा उत्पादन केलेला खर्च सुद्धा निघत नाही। आणि अशात शेतकऱ्याला कर्जमाफीशिवाय पर्याय उरलेला नाही। आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं की 7/12 कोरा 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 असं त्यांनी छाती ठोकून सांगितलं होतं, पण आता 7/12 कोरा होत नाही। आता ही जर अशा पद्धतीने जर कर्जमाफी जर त्यांनी केली तर विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही। तेव्हा आम्ही शेतकरी सेना या कर्जमाफीला जी झाली याला आम्ही विरोध करीत आहे आणि यो विरोध आम्ही कायम चालू ठेवणार आहे। आणि येत्या मंगळवारी आम्ही या कर्जमाफीच्या विरोधात, या चुकीच्या पद्धतीनं फसवी कर्जमाफीच्या विरोधात आम्ही मंगळवारी मार्केट कमिटी समोर रस्ता रोको आंदोलन करणार आहे। आणि या 8 दिवसात या सरकारला जर जाग आली नाही तर राज्यातला शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही।